शेतकरी बांधवांनो, कोणत्या पिकाचा पीक विमा वाटप इथं सुरू झालेला आहे, तर यामध्ये कोणकोणते पीक आहेत, कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे, काय हेक्टरी प्रमाणे इथं पीक विमा इथं येत आहे, या संदर्भात तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम आता यामध्ये खरीप आहे, रब्बी आहे, अग्रिम आहे. ज्यांना कोणाला पीक विमा मिळालेला नसेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलचे जे काही स्क्रीन आहे इथं सुरू करून घेऊया. सर्व डिटेलमध्ये माहिती आपण आजच्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहे. मोबाईलची जी काही स्क्रीन आहे तर सुरू झालेली आहे. तर आता यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मका, बाजरी, हरभरा, तर या पिकांचा जो काही पीक विमा आहे ते वाटपास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये जे काही जिल्हे आहे, सर्वप्रथम यामध्ये जे काही आपला जिल्हा आहे अकोला, तर पेंडिंग जिल्हे कोणते आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम इथे आपला अकोला. अकोल्यामध्ये 13,600 ते 17,500 पर्यंत पीक विमा इथं मिळत आहे. किती? 13,600 ते 17,500. अमरावतीमध्ये 13,600 ते 17,500 पर्यंत पीक विमा इथं मिळत आहे. तर आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळत आहे? ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, त्याचप्रमाणे तुम्ही तक्रार केलेली आहे, पंचनाम्याच्या यादीमध्ये नाव आहे, तर अशा शेतकरी बांधवांना इथं येत आहे. यानंतर बुलढाण्यामध्ये 13,000 ते 16,000 पर्यंत पीक विम्याचे पैसे इथं येत आहेत. वाशिममध्ये 13,600 ते 17,500 पर्यंत पीक विम्याचे पैसे इथं येत आहे. सर्वच जिल्ह्यात एकाच वेळी येतील असं नाही. तुमच्या जिल्ह्याचा जेव्हा डेटा तिथं पोहोचेल, ज्या जिल्ह्यांमधील पंचनामे आधी झालेले आहेत तर अशा जिल्ह्यांमध्ये पंचनाम्याचे जे काही पैसे आहेत ते लवकर येतात. त्यानंतर यवतमाळमध्ये 14,000 ते 17,500 पर्यंत इथं येत आहे. नांदेडमध्ये 13,000 ते 16,500 पर्यंत इथं जमा होत आहे. हिंगोलीमध्ये 13,000 ते 16,000 पर्यंत इथं येत आहे. लातूरमध्ये 13,000 ते 16,000 पर्यंत इथं पीक विम्याचे पैसे इथं येत आहे. त्यानंतर उस्मानाबादमध्ये 13,000 ते 15,500 पर्यंत इथं जमा होत आहे. जळगावमध्ये 12,500 ते 15,000 पर्यंत पैसे इथं येत आहे. धुळेमध्ये 12,500 ते 15,000 पर्यंत इथं पैसे इथं येत आहे, जमा होत आहे इथं. नाशिकमध्ये 12,000 ते 15,000 पर्यंत. जालन्यामध्ये 13 ते 16,000 पर्यंत. तर आता जे की हे तुमची जी काही भरपाई आहे हे तुमच्या पिकावर अवलंबून राहणार आहे. तुमचे पीक कोणतं होतं, त्याचप्रमाणे तुमचं किती नुकसान झालेलं आहे यावरती सुद्धा हे तुमच्या पिकावर, त्याचप्रमाणे तुमचं बाधित झालेलं क्षेत्र यावरती तुमची भरपाई अवलंबून राहणार आहे. असं नाही की सर्व शेतकरी बांधवांना सरासरी एवढेच रुपये मिळतील. काही शेतकऱ्यांना 3,000, 2,000, 1,500 जेवढं की त्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्या टक्केवारीनुसार मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 13,000 ते 16,000 पर्यंत जमा होणार सुरुवात झालेली आहे. अहमदनगर 12,500 ते 15,500 पर्यंत इथं जमा होतील. त्याचप्रमाणे बीड आणि परभणी 13,000 ते 16,000 पर्यंत. परभणी सुद्धा 13 ते 16,000 पर्यंत इथं. तर आता काही जिल्ह्यांमध्ये इथं टाइम सुद्धा लागणार आहे. तर इथं जे काही पेंडिंग जिल्हा आहे पडताळणी सुरू आहे. तर आता नागपूरमध्ये कधीपर्यंत जमा होईल, तर या जिल्ह्यांमध्ये 7 ते 15 दिवस देखील इथं लागू शकते. नागपूरमध्ये 12 ते 15,000 रुपये जी काही पडताळणी सुरू आहे, म्हणजे जेव्हा पडताळणी पूर्ण होईल, प्रक्रिया सुरू होईल, डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमवण्यास सुरुवात होईल. वर्ध्यामध्ये 12 ते 15,000 रुपये. भंडारामध्ये 12 ते 15च आहे. गोंदियामध्ये सुद्धा 12 ते 15च आहे. चंद्रपूरमध्ये सुद्धा 12 ते 15च आहे. गडचिरोलीमध्ये 12 ते 15च आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीपर्यंत 12 ते 15,000 पर्यंत जी काही पडताळणी इथं सुरू आहे. त्यानंतर इथे आपलं नंदुरबार. काय इथे आपलं नंदुरबार यामध्ये 11 ते 14,000. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, तर यामध्ये 11 ते 14,000 हे जे प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे असं नाही की अप्रूव्हल मिळालं असं नाही आहे. जेव्हा या जिल्ह्यांमध्ये अप्रूव्हल मिळेल म्हणजे प्रक्रिया सुरू आहे. जशी की प्रक्रिया कंप्लीट होईल त्यानंतर तुमच्या जिल्ह्यांमध्ये पैसे इथं वितरित करण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर अजून निधी वितरित नाही. तर हे जे काही जिल्हे आहे यामध्ये ठाणे आहे, यामध्ये 10 ते 13,000 रुपये येणार आहे. तर यामध्ये प्रतीक्षेत आहे. काय तर प्रतीक्षेत आहे. यानंतर पालघर 10 ते 13,000, रायगड 10 ते 13,000, रत्नागिरी 10 ते 13,000, सिंधुदुर्ग 10 ते 13,000. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये लागू नाही. हे जे काही जिल्हे आहे हे काय आहे, प्रतीक्षेमध्ये आहे. तर आता प्रतीक्षा जिल्ह्यात लवकरच इथं जमा होईल असं नाही की आजच पैसे इथं येणार आहे. तर आता यामध्ये नुकसान ज्यांची नोंद केलेली आहे, तर आता ज्यांचं कोणाचं यादीमध्ये नाव नसेल तर अशाने पीक विमा प्रतिनिधीला संपर्क करा किंवा तुम्हाला हेल्पलाईन नंबर देतो 14447. तर या पीक विमा कंपनीला तुम्ही कॉल करून सुद्धा तुम्ही पिकाची तक्रार करू शकता. त्यानंतर पीक विमा प्रतिनिधी जर असेल तुमच्या तालुक्याचे किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी, त्यामध्ये तुम्हाला
तुमचं 7/12/8, त्याचप्रमाणे आधार कार्ड, बँकेचं पासबुक, पीक विमा फॉर्म भरलेल्याची पावती इत्यादी डॉक्युमेंट्स इथे नेऊन सबमिट करायची आहे की आम्हाला पीक विमा मिळाले नाही अशी तक्रार तुम्हाला नोंदवायची आहे. त्याचप्रमाणे पडताळणी सुरू असलेल्या जिल्ह्यांमध्ये 15 ते 30 दिवस लागू शकते. मंजुरी मिळाल्यानंतर 10 ते 15 दिवस तिथं जमा होईल. तर हे जे पैसे आहेत ते थेट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे तर पाठवले जाते. तर आता लगेच तुम्ही तपासा की तुमच्या जिल्ह्यांमध्ये पैसे आले की नाही. तर ज्यांना कोणाला पैसे आलेच नसतील तर तुम्ही तुमच्या पीक विमा प्रतिनिधीशी संपर्क करा. तुमच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहते तर इत्यादी डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे सबमिट करायचे आहे किंवा 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा तुमच्याकडे पीक विमा पावती क्रमांक त्यांना द्यायचा आहे. सांगायचं की आम्हाला पीक विमा इथे मिळालेला नाही. जर तुमचा रखडलेला 2022चा 23चा 24चा पीक विमा अधिक मिळालेला नसेल तर तक्रार ऑनलाईन कशा पद्धतीने करायची आहे सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. तर लगेच बघा. थँक्यू.